स्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी मने निवृत्ती दासु अवधारी जोजी पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय बोल बजरंग बली की जय राम कृष्ण हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिल्ला अमुप चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे मातु पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाठ कीर्ती मुखे हरिपाठ कीर्ती हा चित्ती नाही कीर्ती हरिपाठ कीर्ती करेक्ट हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यात मला काल चित्ती रामकृष्ण हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्यात श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून श्री दुर्गा मातेच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून सेवेला आपण आरंभ हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा एक माऊलींचा अभंग असा आहे की तुम्हाला वरच्या पायरीवर घेऊन गेल्याशिवाय माऊली आपल्याला इथं कळवळ्यानं सांगतायत की ज्या वेळेला ईश्वराचं नाम त्याचं गुणगान आम्ही मुखानं करू लागतो त्यावेळेला आपला देह सुद्धा पवित्र झाल्याशिवाय भावार्थ त्याचा माऊली समजावून सांगतायत देह पवित्र कसा होतो हे गुण आहे रामकृष्ण ज्या वेळेला आपण ईश्वराचं नाम कळवळ्यानं घेतो ईश्वराचं नाम तळमळीनं घेतो त्याचं गुणगान आवडीनं गातो त्यावेळेला आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं आपलं अंतःकरण निर्मळ होतं अंतःकरण पवित्र होतं मन पवित्र होतं बुद्धी पवित्र होते आणि देह पवित्र व्हायला सुरुवात रामकृष्ण इथं बरोबर आहे मग इथं माऊली आपल्याला समजावून सांगतायत ईश्वराचं गुणगान गाताना ईश्वराचं गुणगान गाताना त्याच्या नामाचं महत्त्व गायलंच जातं
नामाचं महत्त्व भगवंताच्या गाताना त्याच्या गुणाचं वर्णन करावंच लागतं. रामकृष्ण मग ईश्वराच्या गुणाचं कीर्तन करताना, ईश्वराच्या नामाचं महत्त्व सांगताना, महात्म्य सांगताना ईश्वराविषयी, त्याच्या स्वरूपाविषयी सर्वांगीण चिंतन होणं फार गरजेचं आहे. ईश्वराविषयीचं आपलं सर्वांगीण चिंतन झालं आहे का? त्याच्या स्वरूपाचा पूर्ण आपल्याला अभ्यास झाला आहे का? रामकृष्ण हरे रामकृष्ण. मग आपण पूजा कुठली करतो? त्याचं चिंतनच नाही झालेलं आपल्याला. मग पूजा कुणाची करतो आपण? पूजा कुणाची करतो? देवीची करतो. मग त्यांचं स्वरूप माहिती आहे का आपल्याला? रामकृष्ण. पुढं जाऊया. सर्वांगानं चिंतन झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला माऊलींचं सर्वांगानं चिंतन होतं, भगवंताचं सर्वांगीण चिंतन होतं, देवीचं सर्वांगीण स्वरूपाचं ज्या वेळेला चिंतन होतं, त्यावेळेला आपलं अंतःकरण निर्मळ बनायला सुरुवात होते. आपलं अंतःकरण पवित्र होऊ लागतं. आपली बुद्धी सात्विक बनू लागते. आपलं मन सत्वशील बनू लागतं, सात्विक बनू लागतं. मन जसजसं नामाला चिटकत जाईल तसतसं ते सूक्ष्म बनत जातं. मन सूक्ष्म बनत झालं की ते भगवंताकडे. रामकृष्ण. माऊली समजावून सांगतायत आपल्याला, ते नाम ज्या वेळेला माझ्या रक्तातील रक्तपेशीमध्ये मुरायला सुरुवात होते, ते नाम माझ्या रक्तातील रक्तपेशीमध्ये मुरलं जातं. आणि सगळ्या रक्तपेशी ज्या वेळेला ईश्वराचं नाम घेऊ लागतात, नामात मुरतात, त्यावेळेला त्या साधकाचं शरीर पवित्र होतं. कळलं ना? रामकृष्ण. पवित्र कधी होतं त्याचं? सगळं शरीर. ते शरीर संवेदनाशील बनतं. ते शरीर ईश्वराचं सतत स्मरण करतं. ईश्वराचं नाम ते सतत गाऊ लागतं. कुठल्याही त्याच्या अंगाला जर तुम्ही कान लावला तर त्याच्यातून भगवंताचा नामाचा ध्वनी आल्याशिवाय. मग अर्जुनाच्या केसाला जर कान लावला तर कृष्ण कृष्ण. रामकृष्ण हरी राम. तुकाराम महाराजाचं 1 सेकंद स्पर्श झालेली माती विठ्ठल 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 म्हणून आली. मग हे कुठलं सामर्थ्य कुठलं आहे? रामकृष्ण हरी राम. आजचा विषय फार सखोल तुम्हाला समजावून सांगतो. मी देवीची आराधना का करायची? माझ्या घरीच मी देवी का बसवलेली आहे? केवढं भाग्य आहे आमचं. आलं का लक्षात? तिची पूजा करायला मिळणं, तिच्या सानिध्यात राहणं, तिच्या सानिध्यात राहून जर माझं हे पवित्र होत असेल तर केवढं भाग्य आहे आपलं. म्हणून माऊलींच्या जवळ जायला मिळणं, माऊलींचं नाव मुखातून घेणं हे केवढं मोठं माझं भाग्य आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. माऊली समजावून सांगतायत, ऐका जरा काळजीपूर्वक, की ज्या वेळेला कृष्ण भगवान म्हणून त्या परमात्म्यानं अवतार घेतला आणि अवतार कार्य चालू केलं. रामाचं नाव घेऊन, रामाचा अवतार घेऊन त्यांनी इथं आपलं पृथ्वीवर कर्म किंवा कार्य चालू केलं. काही निमित्तानं ते आपल्यातून निघून गेले किंवा त्यांचं काम संपलं आणि ते आपल्यातून निघून गेले. विषय नीट आहे का? साधू संत महात्मे सुद्धा आले आणि जे कर्म होतं त्यांचं केलं
आणि आपल्यातून निघून गेले. पण ज्या वेळेला हा देह त्यांना मिळाला, हा देह मिळाल्यावर या देहानं त्यांनी कुठलं कर्म केलं? फार सामर्थ्यवान कर्म केलं त्यांनी. देवे दिला देह भजना गोमटा, तेच काम त्यांनी केलं. मग ते त्यांनी देह ज्या वेळेला धारण केला, साधू संतांनी हा देह मनुष्य देह मिळाला, तर त्यांनी कुठलं भगवंताचंच काम केलं, त्याच्यातच देहाला कष्टवला. आणि म्हणून त्यांचं ते कार्य आज जरी आपल्यात नसले तरी नामाच्या रूपानं कार्य आम्हाला दिलेलं आहे. तेवढं नामात त्यांनी साठवलेली आहे ती शक्ती, ते सामर्थ्य त्यांनी नामामध्ये साठवलेलं आहे. आणि म्हणून काळजीपूर्वक कळवळ्यानं माऊलींचं जो नाम घेतो त्याला हरिदर्शन झाल्याशिवाय. कसं घ्यायचं नाम आपण? कळला ना विषय? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. मुखानं तुम्ही नुसतं गायला तरी हा थोडा थोडा पवित्र होणार नाही, होणार नाही. पण ते नाम माझ्या रक्तामध्ये मुरलं पाहिजे. आणि त्या रक्तामध्ये मुरलं की हे शरीर संवेदनाशील बनतं. तुम्हाला सांगू का, खरं संवेदनाशील बनणं म्हणजे चालताना सुद्धा त्याचं लक्ष बारीक जीवाकडं असतं. माझ्या पायाखाली एखादा जीव येतोय का? नाहक तो माझ्या पायाखाली मरतोय का? आपल्या कधी असं लक्षात आले का? ह्याला संवेदनाशील होणं आणि अखंड त्याचं स्मरण केल्यामुळं तो भगवंताकडं सन्मुख. मग अशा पवित्र देहाला ईश्वराची प्राप्ती का होणार नाही? असा दिव्य देह ज्याचा झालेला आहे त्याच्याकडं देव आल्याशिवाय. कळला ना विषय? रामकृष्ण समजावून सांगतो तुम्हाला. एक डॉक्टर होते, डॉक्टर नवीनच त्याने आपला काय म्हणतात डॉक्टर दवाखाना, दवाखाना त्यांनी गरीब वस्तीमध्ये नामावर बोलते, गरीब वस्तीमध्ये त्यांनी दवाखाना चालवला. आणि त्यांचं हे बघा की रोगाची मोठी साथ आली, बरेच पेशंट त्यांच्याकडे येऊ लागले गरिबीतले. तो नामधारक होता पण नाम गायला त्याला वेळच नाही. रामकृष्ण हरे राम, भगवंताचं नाम घेणारा साधक. पण इतके पेशंट वाढले की जेवायला सुद्धा त्याला फुरसत नाही. आणि म्हणून ते महाराजांच्याकडे गेले. महाराजांना कळवळ्यानं आपली तक्रार सांगितली की एवढं माझं काम वाढलेलं आहे की देवाचं नाव घ्यायला सुद्धा मला वेळ नाही, लोकांचंच ऐकायला मला. तर मी एक काम करू का की नवीन पेशंट मी घेणार नाही, ते जुने आहेत त्यांचंच मी काम व्यवस्थित करेन. काय त्यांनी तक्रार मांडली? बरोबर. नवीन पेशंट आता स्वीकारायला नको, जे जुने आहेत तेच. त्यावेळेला महाराज म्हटले तुम्हाला तसं करता येणार, तुमच्या ह्या शब्दाचा अपप्रचार होईल. जुनी लोक तुमच्याकडून सरळ होत नाहीत आणि नवीन लोक तुमच्याकडं. रामकृष्ण कळला का विषय? हा तुम्ही हे माझ्याकडे बोललात पण हा तुम्ही करूच नका. का करू नका? तर तुम्हाला योग्य मी म्हटलं त्याच्यातला मार्ग दाखव. तुमच्याकडं जुने पेशंट आहेत तेही येतात आणि नवीन पेशंट आहेत ते बी तुमच्याकडे येतात. हे तुमच्याकडे पेशंट पाठवणारा कोण आहे? तोच. हे ईश्वरी इच्छेनं तुमच्याकडे येतात. मग ईश्वराचं स्मरण करून त्यांची तपासणी करा, ईश्वराचं ध्यान करून त्यांना दवा द्या, ईश्वराचं स्मरण करून त्यांना इंजेक्शन करा. म्हणजे तुमच्या हातून भगवंत सेवा घडल्याशिवाय. रामकृष्ण.
त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो. पण ते तुमच्या जरी इच्छेनं येत असतील, भगवंताच्या इच्छेनं आणि भगवंताची सेवा तुम्ही करताय हे अगदी खरं आहे. पण इथं माऊली त्याच्यातलं मर्म आपल्याला समजावून सांगतायत. भगवंताचं ध्यान करून स्मरण करून आलेल्या पेशंटला जर तुम्ही तपासलं, बंद करून ठेवा, बंद करून ठेवा. पेशंटला जर तुम्ही तपासलं तर त्याचं योग्य निदान तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. कळलं ना? ईश्वराचं स्मरण करून ध्यान करून जर पेशंटला तुम्ही तपासलं तर त्याचं योग्य निदान तुम्हाला लगेच कळत. आणि योग्य निदान तुम्हाला समजलं की त्याच्यावरची दवा कोणती द्यावी हा सुद्धा विचार भगवंत तुमच्या डोक्यात दिल्याशिवाय योग्य तुम्ही उपचार करा. आता कुणाची सेवा करतोय आपण? आता ईश्वराची सेवा करतोय आपण. आणि तुम्ही एक काम करा, ज्या वेळेला घरी झाली सगळं करून त्यावेळेला 5 मिनटं वेळ मिळेल, त्याचं ध्यान करा, त्याचं स्मरण करा. त्याच्या स्मरणात 5 मिनटं अगदी कळवळ्यानं त्यांचं नाम घ्या. म्हणून माऊली एक जीवनातलं मर्म सांगतात, तुम्ही जी बी पूजा करता, देवाची देवीची जी बी तुम्ही पूजा करता, ती पूजा करताना तुमच्या मुखामध्ये ईश्वराचं जर नाम असेल, ईश्वराचं जर तुमच्या डोक्यात बुद्धीत स्मरण असेल तर तुम्ही केलेली पूजा ती देवी स्वीकार केल्याशिवाय कधी स्वीकार करते? रामकृष्ण हरे रामकृष्ण. स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून नामात तुम्ही असा, नाम तुम्ही घ्या. आणि नाम घेतल्याशिवाय तुम्हाला भगवंताकडे जाता येणार नामातच शक्य आहे. ते गेलेले आज आपण बघतोय का? आपल्याला ते दिसत आहेत का? पण त्यांनी नाम दिलेलं आहे. जे कार्य केलेलं आहे ते कार्य नामात त्यांचं आहे. आणि तेच जर तुम्ही नाम घेतलं तर इकडं का तुम्ही जाणार नाही? रामकृष्ण हरे रामकृष्ण. डॉक्टरला सगळं पटलं की मी असं केलं असतं तर वेगळ्या रस्त्यानं गेलो असतो. पुन्हा माऊली आपणाला समजावून सांगतायत की ईश्वराचं गुणगान गाताना किंवा गुणगान आपण गातो आणि लोकांना सांगतो. ईश्वराचं नाम संकीर्तन आपण करतो आणि लोकांना गाऊन दाखवतो. माऊली म्हणतात त्याच्यात फरक आहे. मी ईश्वराचं नाम घेतलं, त्या नामाचा सर्वांगीण अभ्यास केला, मी नामाचा आणि मला त्या नामानं ईश्वराची प्राप्ती झाली. हा माझा अनुभव आहे. हा मला आलेला अनुभव आहे. कुणाला? माऊलींना आलेला अनुभव. आणि म्हणून हरिपाठाच्या रूपानं मी तुम्हाला त्याचं नाम देतोय. आणि ते जर तुम्ही नाम घेतलं, मी घेतलं, त्या कळवळ्यानं जर तुम्ही घेतलं, त्या तळमळीनं जर तुम्ही घेतलं तर तुम्ही भगवंताकडे सन्मुख झाल्याशिवाय प्राप्ती निश्चित होणार. पण सन्मुख तर मी करण्याचं काम केलंय. आणि मला आलेला अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग एक उदाहरण देत आहेत की जसं अग्नी निर्माण करणारी गारगोटी जर आपल्या हातात आली, अग्नी निर्माण करणारी काडीपेटी जर आपल्या हातात आली तर त्या अग्नीचा उपयोग आपण कुठं करायचा? सुंदर प्रश्न आहे. एखाद्याच्या गंजीला नको ना? जेवण करण्यासाठी सुंदर स्वयंपाक तुमचा त्याच्यामुळं बनेल. त्याचा उपयोग कुठं केला आपण? योग्य कारणासाठी त्याचा उपयोग केला. अयोग्य कारणासाठी केला का?
मग आपणाला मिळालेला देह आपण योग्य कारणासाठी वापरतोय का? आता काडीपेटीचं मी उदाहरण दिलंय. अग्नी कुठं लावायचा आहे? मला किंवा राम बनून आलेला हा नरदेह आहे, कृष्ण बनून आलेला हा नरदेह आहे, साधू संत बनून आलेला हा नरदेह, तुम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा त्यांनी तोच नरदेह दिलेला आहे. मग आम्ही कुठं वापरतोय? बोलत जाऊ आम्हाला. जर आम्ही हा नरदेह विषयात वापरत असू, भोगात जर वापरत असू, तर तो देह अपवित्र झाल्याशिवाय पवित्र होईल का? कळला ना विषय? रामकृष्ण हरी राम. ह्याला कुठं वापरतोय आम्ही? ईश्वराचं नाम येतंय आपल्या मुखात? नाम येतंय का मुखात आपल्या? सुंदर गोष्ट आहे. नाम जर येत असेल तर ईश्वराच्या तुम्ही हाताला पकडलेला आहे, निश्चित तुम्ही तिथपर्यंत जाणार आहे. विषय काय आहे? आपणाला तो नरदेह मिळालेला आहे. प्रभू रामचंद्र बनून ते आले, साधू संत बन, त्यांना हाच नरदेह मिळालेला. त्यांनी कशा करता वापरला? अपवित्र नाही त्यांनी केला, संसारासाठी वापरलेला नाही, भोगासाठी विषयासाठी वापरलेला नाही, या संसारातील वस्तू मिळवण्यासाठी त्यांनी वापरलेला नाही. मग मी याला कशात खर्च करतोय? कशात खर्च करतोय? मग मी हा कुठं घेऊन जाणार? अपवित्र झाला तर? या देहाला जर मी अपवित्र बनवला तर मग त्याचा स्वीकार कोण करणार? याला कचऱ्याच्या ठिकाणी टाकावं लागेल. याचा काही अभागी बनेल हा देह, कुणीही त्याचा स्वीकार करणार नाही. म्हणून साधू संतांनी जो उपयोग केला, अवतार घेऊन याचा जो त्यांनी उपयोग केला, आणि ते आज आपल्यात नसले तरी नामात त्यांनी ते सगळं कार्य ठेवलेलं आहे. मग ते नाम आम्ही का घेऊ नये? आपल्या मुखामध्ये ते नाम का येऊ नये? याचाच अर्थ माऊली समजावून सांगतायत. ज्यांना संसार आवडतो त्याच्या अंगात पाप असलं पाहिजे, त्याच्या नशिबात पाप असलं पाहिजे. आणि ज्याला देवाचं नाम आवडतं, ज्याला देव आवडतो, त्याच्या गाठीला पुण्य असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय इकडे येणारच नाही. रामकृष्ण हरी राम. कळवळ्याने मी तुम्हाला सांगतो, कुठं जाणार तो? पुण्य गाठीला असेल तर सहज मुखात नाम येणार त्याच्या, सहज त्याला सत्संग घालणार, आणि तो सत्संग वाढवण्याचा प्रयत्न करणार, टिकवण्याचा प्रयत्न करणार, कधीही सोडणार नाही. आणि मग मला आता इकडं मी सन्मुख झालो ईश्वराकडे, तर मला आता ही वाट मिळालेली आहे, मार्ग धावलेला आहे, मार्ग घावलेला आहे. मग मार्ग एकदा जर मला घावला तर त्याच्यावरून मी का घसरतो? घसरतो का आम्ही त्याच्यावर? अखंड आम्हाला मार्ग का टिकवता? याचाच अर्थ आपल्याला पाप पुण्य कुठंतरी ते असेल की जरा चला थोडं साठलं की आणखी आम्ही खर्च करतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मार्ग देवाचं नाव का? हा, अग्नी आमच्या हातात आलेला आहे, देह आमच्या हातात आले, याचा उपयोग संसारासाठी केला तर निष्फळ होणार आहे. म्हणून माऊली सांगतायत की याचा उपयोग मी माझ्या देवप्राप्तीसाठीच केला. मला तो अनुभव आलेला आहे, तो अनुभव मी घेतलेला आहे, आणि तोच अनुभव मी तुम्हाला देण्याचं काम करतोय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हे पवित्र झाल्याशिवाय अभागी होणार नाही. आता खरं आपलं भाग्य आहे की आम्हाला हा नरदेह मिळाला आहे.
आणि निंदा कोणी करू द्या, कोणी वाट, तिकडं आपण लक्ष द्या तर ते डोक्यातनं लगेच काढून टाकायचं. ते आपल्याकडं ठेवणेच नाही. आलं का लक्षात? मी आणि माझा देव, त्याचे विचार, त्याचं ज्ञान, त्याचं कर्म, त्याचा उपदेश मी माझ्या आतमध्ये साठवणार आहे. दुसऱ्याला आपण थाराच तिथं द्यायचा नाही. म्हणून जो साधक ईश्वराचं नाम उचललं त्यानं, मग तो नाम उचलला की तो कुठं जाणार? संत महात्म्य त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. माऊली आपल्याला अगदी कळवळ्यानं सांगतायत की मी देवाचं नाव घेतल्यामुळं देवाकडं जाण्याची मला इच्छा होऊ लागली. देव मला भेटावा असं वाटू लागलं. मी नाम घेतल्यामुळं माझी बुद्धी सुद्धा ईश्वराकडे जा म्हणून मला संकेत करू लागले. ती जाण्याची बुद्धी झाली. ईश्वर मला भेटला पाहिजे. मी कशामुळं? मी ईश्वराचं नाम घेऊ लागल्यामुळं मला संत भेटावेत. मी संताकडं निघालो, मी देवाकडंच निघालो. आणि ही बुद्धी मला का झाली? नामामुळे. केवढं कारण माऊलीने सांगितलंय. नामामुळं मी तिकडं निघालो. नामच जर मला मिळालं नसतं तर नाही. मी कळवळ्यानं सांगतोय बघा सेवा करताना, ते नाम जर मी घेतलं नसतं तर हे अभागी बनलं असतं, अपवित्र मी केलं असतं. पण माझं केवढं मोठं भाग्य आहे. नाम घेतलं आणि मग मी इकडं जायला सुरुवात केली. मला संत भेटू लागले नामामुळे. देव भेटला नामामुळे. म्हणून माऊली समजावून सांगतायत, या ईश्वराच्या सुंदर दुनियेत आपणाला, या जीवाला नरदेह देऊन त्यानं पाठवलेला आहे. त्याच्या सुंदर हिथं नाम घेतल्याशिवाय जगणेच नाही, जगायचंच नाही. नाम घेतलंच पाहिजे. आणि हे जगणं नामाशिवाय जगणंच नाही. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी वाचेल तो वाचेल, नाही वाचली तर वाचणारच नाही. तसं नाम जो घेईल तो देवाकडंच गेल्याशिवाय राहणार. आणि जो नाम घेणार नाही तो, सुंदर विचार आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. समजावून माऊली सांगताय, त्याच्या या संसारात या जीवाला त्याच्या भाग्यानं नरदेह मिळालेला आहे. आणि त्याचं भाग्य केवढं मोठं आहे. त्याला इथं पाठवलंय संसारात. मग ह्या भाग्यानं काय केलं पाहिजे? त्याला प्राप्त राम, त्याला सत्संग मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्संग पहिल्यांदा मिळणार. म्हणून नाम घ्या, सत्संगाकडे वळा. नाम नाही घेतलं तर सत्संग नाही मिळणार. रामकृष्ण हरी राम. कळतंय ना? नाम घेतला की सहज संतांच्याकडे आपण जातो. नामाचा आतमध्ये काय म्हणतात, मनात भरू लागलं की सहज आपण देवाकडे होतो. म्हणून नाम मी घेतलं पाहिजे. एक योगायोग सांगतो, आहे आणि नाही सुद्धा. प्रपंच आम्ही केल्यावर काय होतं आणि नाम घेतल्यावर सुद्धा विषय झालेला आहे, तरी परत सांगतो तुम्हाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. व्यापारी, आम्ही व्यापार करतो ते 2 पैसे मिळावेत म्हणून. पण त्या व्यापारामध्ये काय काय वेळेला खोट येते. चालत नाही व्यापार. काय काय वेळेला खोट आल्यावर काय केलं पाहिजे? दुसऱ्याकडून काहीतरी घेऊन तो व्यापार चालवला पाहिजे. तसं यांचा व्यापार, कपडे किंवा काय असेल तो व्यापार, त्या व्यापारात त्यांना खोट आली. आणि खोट आल्यावर मग त्यांनी, मामा सावकार होता, व्याजानं पैसे देत होता. मामाला सांगितलं की माझा व्यापार असं, त्यांनी पैसे त्यांना व्यापाऱ्या, पुन्हा व्यापार चालू केला. काही वर्ष चालला आणि परत आली खोट आली. आता तेही पैसे अडकले, ह्याच्यातले बी पैसे गेले.
गावात शोभा नको म्हणून सगळंच विकून टाकलं आणि निघाले. आता कुठं जायचं? मामाकडे बी जाता येणार नाही. नाही. चांगला विषय झालेला आहे तरी मी तुम्हाला परत सांगतो. निघालेत आता कुठं वाट दिसेल तिकडं. गावात आपली शोभा करून घ्यायची नाही म्हणून निघाले आणि जाता जाता एका दूरच्या गावात गेले. त्यांना मारुतीचं एक मंदिर मिळालं गावाच्या बाहेर स्वच्छ. म्हटलं इथं आजच्या दिवस आपण वस्ती करूया. वस्तीला तिथं नवरा बायको बघे, मूल नाही आणि काय नाही. थांबले वस्तीला. पण तिथं त्यांना ते बरं वाटायला लागलं. रोजची आरती मिळू लागली, सकाळची आरती मिळू लागली, काकड आरती मिळू लागली. सगळं त्यांना काय म्हणतात नाम मुखामध्ये येऊ लागलं. जरी आम्ही गावात काही मिळालं कामधंदा नाही तरी भिक्षासुद्धा लोक देऊ लागली. एखाद्याच्या घरी गेला तर नाही म्हणत नव्हता. आणि मग त्याला ती आवड लागली, नामाची आवड लागली, त्याच्या स्मरणाची आवड लागली, ध्यान होऊ लागलं. सकाळची आरती, संध्याकाळची, जीवन व्यवस्थित चालू झालं. व्यापारापेक्षा रामकृष्ण बरीच वर्ष मंदिरातच राहिले. काय आहे तिथं आपलं? न काय आहे का? नाही. काही त्या तुम्ही आपलं म्हटलं की तुमच्याकडे दुःख आलं. दुःख आलं. हे फार मी कळवळ्यानं सांगतो. आपलं म्हटलं की तुम्हाला दुःखानं गाठलंच. आपलं कोणाला म्हणायचं? आपलं आता हा माझा आहे, माऊली माझ्या आहेत, हे मला म्हणता आलं पाहिजे. हे जो म्हणत नसेल तर घर माझं, दार माझं, गाडी माझी, बंगला माझा, आमका. आणि मग ती बंगला तुला वाचवणार आहे का? गाडी वाचवणार आहे का? दारात जर आपल्या एखादा भिकारी आला, समजा मी तुम्हाला सांगतो, तुमची गाडी द्या मला जरा फिरून यायचं आहे, मागील का तो? नाही. तुमच्या बंगल्यात 2 दिवस मला राहायचं आहे, तुम्ही खाली करा म्हणेल का तो? तो एवढंच म्हणेल की मला काहीतरी थोडं आपलं अन्न पाहिजे, द्या. अन्न जरी देत नसला तरी 5-10 रुपये मला मदत करा. त्याची योग्यता बघून तो मागतो. त्याची योग्यता बघून तो मागतो. मग माझी योग्यता बघून मी ईश्वराकडे मागतो का? माझी योग्यता काय आहे त्याच्याकडे मागण्याची? तुम्हाला प्रश्न आहे संसारी लोकांना. माझी योग्यता काय आहे की मी काय भगवंताकडे मागितलं पाहिजे? काय माझी योग्यता आहे? काय मी त्याला दिलेलं आहे? किती मी त्याचं नाम घेतलेलं आहे? आमची योग्यता आम्ही ओळखल्या का? रामकृष्ण फार सिरियस आहे बरं. रामकृष्ण आहे. मग माझी योग्य, भिकाऱ्याला त्याची योग्यता माहिती आहे म्हणून तो तेवढंच मागतो. पण आम्ही माऊलींचे भक्त आहोत, पांडुरंगाचे आम्ही वारकरी आहोत. आमची योग्यता काय त्यांच्याकडे मागण्याची? जीजी बोला. काय मागितलं पाहिजे मी त्यांना? काय मागितलं पाहिजे मी? माझी योग्यता काय आहे त्यांच्याकडे मागण्याची? रामकृष्ण. तुझंच मला स्मरण होऊ दे, तुझंच नाम माझ्या मुखामध्ये येऊ दे, हे मागणं किती मोठं आहे. पण आम्ही संसारी माणसं ते नाही मागत. तुझी एक वारी आम्ही करायला आलोय, एका वारीत तुझ्या समोर नारळ ठेवला, फळं ठेवली, आमकं ठेवली आणि मग माझ्या संसारातलं जे नाही ते मला तू दे. योग्यता आहे आपली त्याच्याकडे. त्याची योग्यता कुठं आहे? आपली योग्यता कुठे? भिकाऱ्याची योग्यता कुठं आहे? मालकाची योग्य. तो मागतो का भलतं सलतं? मग आम्ही भलतं सलतं कसं देवाकडे मागतो? एक नारळ फोडला की 1000 मागण्या त्याच्याकडे. आपल्यातलं बोलतोय मी, रामकृष्ण हरे राम. त्याच्याकडं मागण्याची योग्यता मी निर्माण केली पाहिजे. तो कधी ऐकेल? मागण्याची योग्यता मी निर्माण केली तर, त्याला ऋणी केला तर. मग ऋणी कधी होईल तो?
नामानं ऋणी. पण तुम्ही नाम घेऊन जर संसारातलं मागत असला तर नाही चालत. तो ऋणीच होत नाही. मग तुला काय मागायचं ते ना. रामकृष्ण. म्हणून इथं माऊली हे इथं थांबलेत. दृष्टांत राहिला आपला. मंदिरामध्ये मंदिराजवळ थांबले. आरामशीर जीवन. एक नाही कुणाचं, दोन नाही कुणाचं. गावातले सगळे सहाय्य करायला तयार आहे. रामकृष्ण हरी राम. हे देवाच्या जवळचं जीवन झालं. काय आहे का तिथं त्यांचं? पुन्हा सांगतो तो मामा सावकर आणि त्याचा नोकर ह्यांना शोधत शोधत आला. हे मंदिरामध्ये राहिलेत हे त्याला कळलं. मामा आजारी आहे, खाटेवर पडून आहे. त्याने आपल्या नोकराला पाठवलं, बलदंड नोकर वसुली करणारा. आणि त्या माऊलीनं त्याला बघितल्याबरोबर तिच्या काळजाचं थर्र झालं की आता हा पैसे मागायला आम्हाला. रामकृष्ण. पुढं सरू द्या का. काळजात थर्र झालं. तोपर्यंत त्या कामगारानं त्याने ओळखलं त्या माऊलीला. म्हटले थांबा, तुम्ही मंदिरातच आहे ना, जरा थांबा, तुमच्याशी मला बोलायचं आहे. तर काय मामा म्हटले आजारी पडले, त्यांचं वय झालेलं आहे, तुमचं सारखं स्मरण करतात, त्यांना कोणच नाही आहे, तुम्ही माझ्याबरोबरच तिकडं चला राहायला, त्यांनी बोलवलंय तुम्हाला. अरे बापरे, केवढं मोठं चांगलं झालं. आणि मग त्याचे मिस्टर आले, दोघांनी विचार केला. तो बी थांबला, सावकाराचा कामगार. चला म्हणले माझ्याबरोबर. सगळे घेऊन गेले आणि मग मामाला भेटले. आनंद झाला. मामा अंथरुणावर पडलेले आहेत. अरे म्हटले एवढा मोठा माझा बंगला आहे, इथं दिवा लावणारा तरी कोणी पाहिजे, देवाचं नाव घेणारा तरी कोणी पाहिजे, तर दिवा तरी लावला पाहिजे. तुम्ही इथं राहा, आहे ते सगळं माझं तुम्हाला. सगळं त्यांना दिलं. सगळं त्यांच्या नावावर पेपर सहित केलं. आणि 4 दिवसानं तो निघून गेला. आत्ता हे त्यांच्या सगळं ताब्यात आलं. सगळंच, बंगला, गाडी, अमकं तमकं जे काय असेल ते सगळं. आणि हे यांना मिळाल्यावर नवरा बिनसला. फुकटचं माणसाला जर मिळालं तर ती बुद्धी कुठं नेते त्याला बघा. म्हणून कुणाचंच फुकटचं घेऊ नका. तुम्ही किती 5 रुपयाचं काम केले, मला 4च दे. 1 रुपया तुझ्याकडे राहिला तर राहू दे, कारण मी तुझा ऋणी. पण सगळं दिलंस तर मी तू बरोबर आहे. रामकृष्ण हरी राम. कुणाचंच घेणं देणं नको आणि गुतूच नका. ऋणी कुणाचंच व्हायचं नाही. इथं मामा आणि मग हा बाहेर पैसा ऑटोमॅटिक आलेला सगळा. मग कुठं खर्च करायला व्यसनात लागला. 1 दिवस घरी आलाच नाही, 2 दिवस घरी 5-5, 6-6 दिवस तो बाहेरच. मग ही माऊली रडत बसायची, डोळ्यातनं पाणी आणायची आणि मग त्या मारुतीचं मंदिरातलं त्याला स्मरण. ते दिवस देव आमचे चांगले होते आणि हे दिवस काय म्हणायचं, काहीच नव्हतं आमच्याजवळ. त्यावेळेला आम्ही तुझ्या द्वारात होतो आणि आम्हाला सगळं मिळाल्यावर आम्ही कुठं गेलो. कळतंय ना. सगळंच मला जर मिळालं तर मी कुठं गेलो. देवाला सुद्धा आम्ही विसरलो. तात्पर्य मला काय सांगायचं ह्याच्यातून, जर त्यानं मला दाता बनवलं आणि सर्व जर मला काही तो देता झाला, किती खर्च करणार मी. पण हे मी कुठं ठेवतोय, कुणासाठी वापरतोय, ह्याचा उपयोग मी काय करतोय. तो देतोय मला, मग त्याचा उपयोग वाम मार्गाला गेला तर सगळ्यात वाईट. पण तो इतकं देतो की तो तुम्हाला वाम मार्गाला कधी जातो, फुकटचं असेल तर. रामकृष्ण हरी राम. हित सावध होणं फार महत्वाचं आहे.
ज्या वेळेला तो दाता होतो, ईश्वराचं लक्ष आपल्याकडे जातं, त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थानं जागा झालं पाहिजे की देवा एवढा तर बास आहे. रोजचं खायला देतोय ना तुम्हाला. गोंदवलेकर महाराजांचं तेच सांगणं आहे. विवेकानंद महाराजांना पदवीधर झालेले विवेकानंद, पदवीधर झालेले, नोकरीसाठी वनवन फिरत होते, नोकरी मिळत नाही. काय स्टार आहेत त्यांचे, रामकृष्ण हरी. मला लग्न वगैरे संसार करायचा नाही, मला फक्त एका ईश्वरालाच बघायचं आहे आणि ईश्वरासाठीच मी जगतोय आणि ईश्वर त्याचं दर्शन करून देणारा असा महात्मा मला मिळाला पाहिजे. त्यावेळच्या त्या म्हणतात आर्य समाज काय त्यावेळेला, पण त्याच्यात ते गेले ब्रह्म समाज काय म्हणतात, त्यांचं ते सॅटिस्फाय नाही झालं, त्यांना बरोबर नाही वाटलं. मग रामकृष्ण हरी देवाकडे ते आले. देवाची भाषा फार वेगळी होती पण ती त्यांना कळू लागली. आणि मग रामकृष्ण महाराजांना विवेकानंद जर नाही आले तर त्यांना जरा काय म्हणतात बेचैन व्हायचे. पांडुरंगाला, विठ्ठलाला जर नामदेव नाही भेटला तर विठ्ठल बेचैन व्हायचा आणि इकडं नामदेवाला जर विठ्ठल नाही भेटले तर तो बेचैन. म्हणून मला सांग, आमच्या मुखात नाम आहे म्हणून पांडुरंगाकडे आम्ही धावतोय. बुद्धी देणारा कोण आहे? मुखात नामच नाही, त्याचं स्मरणच नाही, तो कुठं धावतोय? तो कुठं धावतोय? करतोय ना प्रश्न. मुखात नाम आहे, माऊलींनी ते केलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. हरिपाठ अनुभवानं आपणाला दिलेला आहे. मग तो अनुभव आपल्याला आला पाहिजे की नाही? का नुसतं हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय? पवित्र कधी होणार? ते नाम मुरलं पाहिजे. रामकृष्ण हरी ते नाम मुरेल त्यावेळेला मी त्याच्याकडे सन्मुख. म्हणून नाम घेणारा संतांच्याकडेच धावतो, नाम घेणारा देवाकडेच धावतो आणि त्याला ते सापडल्याशिवाय राहत नाहीत. मिळतातच त्याला, पण त्याची दृष्टीच बनलेली आहे की मला संत भेटलेच पाहिजे, मला देवाला पकडायचं आहे, देवाचा बनूनच मला राहायचं आहे. आणि ही इच्छा त्याची देव पूर्ण करतो. मला काय सांगायचं, ह्याला कुठं जिजवला त्याने? मातेच्या त्या डोळ्यातनं पाणी यायचे. एवढा मोठा बंगला दिला, गाडी बसायला दिली, आता मालक कुठे गेले? डोळ्यातनं अश्रुधारा. मग त्या मारुतीच्या मंदिरात काय नव्हतं आमच्याकडे, असल्यावर कुठे गेलो आम्ही? मगाचा प्रश्न नव्हतं त्यावेळेला. भगवंताचं नाम माणूस सतत घेतो आणि आलं की त्याला नाम घेत, कारण त्याला इतकं व्याप वाढलेलं असतं की नाम कधी घ्यायचं. देव इतकं त्याला देतो की नाम घ्यायला बरोबर आहे. आणि मग हे तुला मी दिलं कशासाठी? माझं नाम घेतोस म्हणून मी तुला दिलेलं आहे. मग तू कुठं निघालास आता? माझ्यापासून लांब निघालास. माऊली आपल्याला जीवनातलं मर्म समजावून सांगतात. नामानं तुमचं मन भरून गेलं, नामानं तुमचं अंतकरण भरून गेलं, नामानंच सगळं तुम्ही भरून गेला, रोम रोम ईश्वराचं नाम गाऊ लागला ना, त्यावेळेला भगवंत तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही किंवा तुम्ही भगवंताकडे गेल्याशिवाय राहत नाही. एक मार्ग आहे. इथं तुकाराम महाराज मला काय म्हणतात, नाम तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापेयम. तुकारामाचं नाव जरी आम्ही मुखात आणलं तरी यम तिकडं कापतो. का कापतो? नामात तेवढी शक्ती आहे. रामकृष्ण का मला सांग, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. तिथं माऊलीने एकनाथ महाराज हरिपाठ कीर्ती नाही, दुसरा नाही,
मुख्य जरी हे माऊलींचं माऊलींचं. हरी मुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. इथं मुक्त होण्यासाठीच हे साधन दिलेलं आहे आपलं. मग मुक्त होण्याचा आम्ही विचार कधी केलाय का? कधी केलाय का? रामकृष्ण हरी रामकृष्ण. म्हणून ईश्वराचे 2 भक्त आहेत. पुन्हा सांगतो, ईश्वराचे 2 भक्त कसे आहेत? पहिला भक्त असा आहे की ईश्वरा तू माझ्याकडे ये, माझ्या संसारात ये, माझ्या जवळ राहा, माझ्या संसारात राहा आणि माझ्या संसारातलं मला सगळं दे. तू माझा हो, मी तुझा नाही. पहिला भक्त कसा त्याची देवाची पूजा अर्चा करतो, पण कशासाठी? तू माझ्याकडे ये, माझ्या संसारात ये, मी कसाही वागलो तरी माझ्यासाठी तू राहा. रामकृष्ण. संसारात आणण्यासाठी तो त्याला बोलवतो. दुसरा भक्त असा आहे की भगवंता हे मला तू सर्वश्रेष्ठ दिलेलं आहे, ते तुझ्यासाठी मी खर्च करणार. आता हे कुठं खर्च करायचं आहे? मी तुझा होणार आहे. मला जोपर्यंत तुझ्या संसारात ठेवलेला आहेस तोपर्यंत मी तुझा बनून राहणार आहे. मला तू तुझा कधी म्हणणार? तू म्हणे तोपर्यंत मी तुझं काम करणार. कळतंय? रामकृष्ण. मग तुझा कधीही म्हण, तू या संसारात ठेवलेस तोपर्यंत तुझा म्हणलास तर माझा उद्धार. तेवढा कळवळा आपल्याकडे असला पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. देवावर माणूस प्रेम कधी करतो? त्यानं दिल्यावर. देवावर प्रेम कधी करतो माणूस? रामकृष्ण हरी. प्रेम करतो. संकट आल्यावर प्रेम, त्याचं नाम होतं, त्याचं स्मरण होईल, प्रेम नाही. पण देवावर प्रेम कधी करतो? आपला संतांच्यावर प्रेम कधी करतो? उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगतो की जसं वडील नाहीत एका कुटुंबामध्ये, आई आहे, आई वयस्कर आहे, 2 मुलगे आहेत, दोघांचीही लग्न झालेले आहेत, गरीब कुटुंब आहे, पण आईवर अत्यंत विश्वास आहे दोघांचा. आईवर अत्यंत प्रेम आहे. अत्यंत प्रेम असल्यामुळं सगळी व्यवस्थित आहे. आपला देव देतोय थोडं, त्याच्यात सगळं व्यवस्थित आहे. दसऱ्याचा दिवस उद्या आहे म्हणून लहान भावानं शेतातला भाजीपाला काढला आणि आदल्या दिवशी तो घेऊन गेला बाजारला. रामकृष्ण. आज दसऱ्याचा दिवस उजाडला म्हणून यानं पहाटे कालच सगळे त्यातली काय म्हणतात वांगी बिंगी टोमॅटो सगळी तोडली मोठ्या भावानं, आणि दिसतंय न दिसतंय तोपर्यंत आपला तो घेऊन चालला. लहान भाऊ ते विकून येत होता आणि हा इकडे विकायला डोक्यावर पाठी. दोघांना अंधार असल्यामुळे दिसलं नाही, एकमेकाला थडकले, धक्का लागला, डोक्यावरची पाठी खाली पडली. ईश्वरावर मी प्रेम कसा करतोय किंवा या त्यानं निर्माण केलेल्या जगावर मी कसं प्रेम केलं पाहिजे? रामकृष्ण हरी रामकृष्ण. पाठी पडली आहे बरोबर, त्यानं ओळखलं नाही. ज्याचा धक्का लागला त्याला त्यांनी मारायला सुरुवात केली. तेवढ्यात दुरून एक कंदील घेऊन येत होता माणूस आणि मग तो खाली पडला, मारलेला माणूस खाली पडला. मग कंदीलवाल्याला इकडे बोलवले, म्हणले कोण आहे बघ. तो त्याचा काल गेलेला विकायला भाजीपाला घेऊन भावच होता. भावाला बघितल्याबरोबर त्यानं त्याला उचललं आणि आलिंगन दिलं प्रेमानं. त्याला म्हटले माझं पडलं तर पडू दे, काय नाही त्याला. आता कधी कळलं त्याला? विषय मी त्याच्या संसारात राहतोय, पण माझी वृत्ती त्याच्या संसारात कशी असली पाहिजे?
त्याच्या संसारातला भाव मला का पुढे जाऊन पडला तो भाव. हा, त्याला आलिंगन दिलं, त्याला उचलून घेतलं, त्याचे समजा मुख्य घेतले आणि म्हटले काय नाही रे बाळा, पडू दे पडलं तर. पण तुला मारलेलं जर माझ्या आईला कळलं तर आई फार दुःखी होईल, ती दुःखी व्हायला नको म्हणून मी मारलेलं. कुठल्या हेतून मी तुला मारले हा भाग वेगळा आहे, पण आईला काय वाटेल ती समजेल का? मग ती दोघं भाव एकत्र आली, ती सगळी पडलेली पाटी फळं वगैरे काय म्हणतात ती एका, आणि दोघे बी गेले बाजारला, विकून आले. दसऱ्याचा सण साजरा करायला घरी आले. हिथं माऊली आपणाला समजावून सांगतायत, मी ईश्वरावर प्रेम जर करायला लागलो, ईश्वर जर मला आवडू लागला, तर त्यानं निर्माण केलेलं जग सुद्धा मला आवडल्याशिवाय राहत नाही. कुणावर प्रेम मी केलं तर? ईश्वरा. मी माझ्या आईवर प्रेम जर करत असू तर तिची लेकरे तिला ती सगळी आवडतात. मग एका लेकराला मी दुःख दिलं तर तिला आवडेल का? नाही. तशी ही सगळी लेकरं कोणाची आहेत? ईश्वर आहे. म्हणून माऊलींना कळले, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित. त्याच्यावर तुम्ही प्रेम करायला लागला की जगावर तुमचं ऑटोमॅटिक प्रेम झाल्याशिवाय ते प्रेम माझ्याकडून झालं आणि होत जातं. मला काय मगाशी मी तुम्हाला सांगितलं की खाली बघून चालणं सुद्धा किती योग्य आहे. काय येते का असं? कधी आपण चाललोय का? अध्यात्मातला जर माणूस नसेल, ईश्वराचं नाम जर मुखामध्ये त्याच्या नसेल, खाली बघून चालतो का आपण? माझ्या पायाखाली मुंगील, पायाखाली मुंगळाईल, तो नाहक मरेल, असं कधी वाटतं का आपल्याला? रामकृष्ण वाटत नाही याचा त्याचा अर्थ आपण संसारी आहे. मग संसारी आहे याचा अर्थ काय आहे? नुसताच संसार करतोय म्हटल्यावर माझ्याकडे पापच असलं. रामकृष्ण संसार मग आपल्याला झाला नाही. संसार कुणाला आवडतो? संसार मला आवडू लागला की माझ्याकडे पाप असलं, आणि मग हे पाप जसं मी बऱ्याच वेळेला सांगतो, अंगात ताप असेल तर जेवण खाईल ते कडू लागणार. साखर सुद्धा कडू लागते का हो? अंगात ताप आहे, मग अंगात पाप असेल तर परमार्थ कडूच लागणार. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे करू. म्हणून माऊली इथं समजावून आपल्याला सांगतायत की भाजीपाला ज्यावेळेला काही भाजी जर त्याचा रस काढायचा असेल काही पाल्याचा, तर तो डॉक्टर लोक मधातून खायला सांगतात, काही लोक दुधातून त्याचा रस काढून खायला सांगतात, काही लोक पाण्यातून त्याचा रस काढून का? तसं मी नाम घेताना ईश्वराचं माऊली समजावून सांगतात, ते नाम घेताना श्रद्धेनं घेऊ लागलास, त्या नामात जर तुझी श्रद्धा आली तर ते नाम तुला गोड लागल्याशिवाय कधी गोड लागेल आपल्याला? श्रद्धा त्याच्यात आपण भरली पाहिजे. औषध कडू आहे पण मधात मिसळून खा, गोड लागेल आणि बरं औषध. तसं ईश्वराचं विषय विषयाचा परिपार. विषय आम्हाला गोड लागतायत का? जीवाला विषय गोड का लागतो? रामकृष्ण रामकृष्ण. पुढं जाऊया पुढं. माऊली पुन्हा समजावून सांग, जो जो जीव इथं जन्माला आलेला आहे तो पराधीन आहे, दुसऱ्यावर अवलंबून. येताना पराधीन आहे, जाताना सुद्धा पराधीन आहे. मग मी पराधीन असताना कसं वागलं पाहिजे?
बोलतोय खोचक पण खोचक आहे, करायला खोचक. पाहिजे. माझी वृत्ती कशी असली पाहिजे त्याच्या संसारात, नम्र. माझा भाव कुठला असला पाहिजे. मी पराधीन आहे, काही तर मोठा मालक बनाय मी आलोय, ते चालणं ते वेगळंच असतं. माझ्याकडं काहीतरी आहे आणि त्याच्या आधारावर जर मी मोठा होत असेल तर तो ईश्वर काढून घेतल्याशिवाय कुठल्या आधारावर मोठा. लक्षात आलं म्हणून सांगतो. रिटायर झालेला माणूस, मिळालेलं असतं सगळं, आता बँकिंग झालं, पण त्यावेळेला त्याने ते सगळं पुरून ठेवलं आणि पुरून ठेवल्यावर तो तिथं त्याच्यावर बसायचा. रामकृष्ण त्याच्यावर बसला की तो म्हणायचा, गावात माझ्यासारखा. घराच्या पायरीच्या खालीच त्याला पुरून ठेवलं, कुणाला माहिती नाही पडलं. पण त्या पायरीवर बसल्यावरच हा माणूस असा का म्हणतोय, काही लोकांना कळलं. थोडक्यात मी उदाहरण सांगतो. गर्व माणसाला कधी येतो, मी जरा पैलवान असेल तर आपल्या शक्तीचा, माझ्याकडे पैसा अडका आला तरी शक्तीचा, माझ्याकडे संसारातल्या 4 गोष्टी जास्त आल्या तर त्याचा गर्व होतो. मग माझ्यासारखा कोण नाही, हा त्याचा भाव प्रगट होतो. मग मी पराधीन असताना हा भाव कुठून आला, रामकृष्ण. याचा अर्थ तू सगळंच विसरलास, भगवंताला विसरलास, संतांना विसरलास, त्याच्या नामाला, आणि मग तू म्हणू लागलास की माझ्यासारखा इथं नम्र झाला होता त्याने कोण दिले. मी सेवक म्हणून आलेलो आहे, पराधीन होऊन मी इथं आलेलो आहे, तर माझा भाव नम्रच असला पाहिजे, माझा भाव शांतच असला पाहिजे. मी सेवक म्हणूनच इथं राहायचं आहे आणि सेवक बनून जितकं राहता येईल तितकं तुम्ही जेवढा लहान तेवढा महान तो होतो. कळतो ना, हा मंत्र आहे. जेवढं तुम्ही लहान व्हाल तेवढं तुम्ही महान ईश्वर तुम्हाला बनवल्याशिवाय नको. नको मला कृष्णा तुझं सैन्य दे, पण तू नकोस. का नको, तू लढणारच नाहीस, मग न लढणारा मला कशाला पाहिजे. पण त्याला माहिती नाही हे सगळं करणारा वर्म जाणे तो पारखी. वर्म जाणलं पाहिजे आपण. विषय कुठं होता, पराधीन. मग पराधीन असताना त्याच्या संसारामध्ये येताना पराधीन, जाताना पराधीन. मग या संसारात माझी वृत्ती कशी असली पाहिजे, माझा भाव कसा असला पाहिजे, देवाचं नाम घेणारा भाव झाला पाहिजे, त्याचं स्मरण करणारा भाव झाला. कारण मी पराधीन आहे, तुझा आधार घेतल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. दुसऱ्याचा मला आधारच घ्यायचा नाही, मला आधार देणारा. बऱ्याच लोकांना माहिती नाही, आतमध्ये राम आहे म्हणून हे जिवंत आहे. कुणाचा आधार घेऊन जगतोय आपण, आतमध्ये तो आहे म्हणून. मग आतमध्ये तो असताना, त्यानं शक्ती दिलेला असताना तू काम कुठलं करतोय, कुठलं काम करतोय, कुणाच्या सत्तेनं तू काम करतोय. मी बऱ्याच वेळेला हे कळवळ्याला सांगतो, आतमधला राम निघून गेला की शक्ती हे निश्चित झालं. मग ह्याला कोण ठेवणार. मग माझ्या आतमध्ये राम आहे तोपर्यंत मी कुठलं काम केलं पाहिजे, रामकृष्ण. त्या रामाचंच काम केलं. कामामध्ये काम काही म्हणा राम, नुसतं म्हणायचं आपल्याला रामकृष्ण रामकृष्ण. 24 तास दिलेले आहेत ईश्वरानं आपल्याला, 1 मिनिट सुद्धा त्याचं स्मरण होत नाही का आपल्याला. कामे आमच्या संसारातच. कशासाठी आम्हाला इथं पाठवलंय, हा नरदेह त्यांनी सर्वश्रेष्ठ कशासाठी दिलेला आहे,
जनावराच्या पोटाला नसतं का या जीवाला पाठवलं? जीवाला तो शरीर दे. म्हणून हा नरदेह मला कळला पाहिजे, आणि ज्यांना कळला ते मुक्त झाले. मला कळलं नाही म्हणून मी अनेक वेळा, मला इथं काय सांगायचं, मी संसारातलं सतत काम करत राहिलो तर मी वासनेतच राहतो, वासनेतच जन्माला येतो आणि वासनेतच मरून जातो. मग कुठं जन्म मिळेल सांगता येत नाही. मग वासनेतून मला मुक्त व्हायचं आहे. मला इच्छेतूनच मुक्त व्हायचं आहे. माझी आता इच्छा कुठल्या मागणे ते एक तुझं प्रति आहे. देशील तरी पाहे पांडुरंग, या संताशी निर्वी तेच माझं दे. संतांना जे दिलंस तेच मला दे, माझं दुसरं मागणं. म्हणून मला कळवळ्यानं सांगायचं आहे, तू जोपर्यंत तुझ्या संसारात मला ठेवलंयस तोपर्यंत मला तुझा म्हण. मी तुझंच काम करणार आहे. तुझं काम करण्यासाठीच मला पाठवलेलं आहे. तुझा म्हणेपर्यंत मी तुझं काम करणार, तुझं नाम घेणार आहे. तू माझा म्हणेपर्यंत, आणि हे करण्यासाठीच मी इथं आलो. हे मला आता कळलेलं आहे. मला काय सांगायचं, हे वर्म मला कळलेलं आहे. आणि ज्याला वर्म कळत नाही तो मात्र इथं काय म्हणतात, मोकाट झाल्याशिवाय राहत नाही. हे माझं ते माझं, काही माझं इथं नाही. माझं काही नव्हतं. मारुतीच्या द्वारात राहिलो मी, आनंद मिळाला. पण बंगल्यात गेल्यावर का दुःख झालं मला, हे तुम्हाला मी सांग. माझं कोण आहे? आपला कोणाला म्हणताय तुम्ही? कोणाला आपला म्हणायचं? कोण आपला इथं? आपला कोण आहे? एका ईश्वराशिवाय या जीवाला सद्गती देणारा तो आहे. ह्या जीवाला नरदेह त्यानं का दिला? मागचं पाप पुण्य बघून दिलेलं आहे. सर्वश्रेष्ठ देह, ज्याला सगळं समजतंय तो त्याला देह दिलेला आहे. इतर योनीत मला का पाठवलं नाही त्याने? म्हणून कलियुगात आम्हाला नरदेह मिळणं फार केवढं मोठं भाग्य आहे आपलं. रामकृष्ण रामकृष्ण. पराधीनता नको, पण पराधीनतेमध्ये माझा भाव त्याला धरून असला पाहिजे. काही माणसं कशी वागतात तुम्हाला सांगून पुढे जाऊया. मगाशी तो सांगण्याचा विषय राहिला. त्या पायरीवर खाली पुरलेलं होतं, त्या धनावर तो बसला की गावाला शिव्या देणार. माझ्यासारखा कोणच नाही. घरात गेला काय नाही, बाहेर आला काय नाही, गावात फिरला, त्या पायरीवर बसला. काही लोकांच्या लक्षात आलं की या पायरीवर बसल्यावर त्याला का उर्मी येत्या. ते म्हणले एका दिवसापहा नसताना पायरीच उचकत. पायरी त्यांनी उघडली तर त्याच्या खाली ते सगळं जण होतं. ते सगळंच लोकांनी घेऊन गेले. आणि याच्या दुसऱ्या दिवशी आल्यावर हे सगळं उचकटलंय, याच्या सगळं खालचं नेलं. आणि मग त्या पायरीवर बसून शोक करायला लागला. आता शोक का? तिथं बसूनच माझ्यासारखा कोण नाही. आणि आता कुठे गेलं? मला म्हणण्याचा अर्थ, आपल्याजवळ असू द्या आपल्याजवळ नसू द्या, संसारातलं प्राप्त करण्यासाठी आम्ही आलेलोच नाही. कशासाठी आम्ही आलेलो आहे? संसार करायला. कुणाचा संसार आहे? न संसार कुणाचा आहे? कुणी मी बोला माझ्याशी. संसार कुणाचा आहे? कुठला संसार करतोय आपण? संसार कुणाचा आहे? त्याचा संसार आहे सगळा. इथं माझा म्हणायला अधिकारच नाही मला, कारण थोड्या दिवसासाठी त्यानं मला पाठवलेलं आहे. मग त्या थोड्या दिवसात मी माझं कुणाला म्हणतोय? रामकृष्ण. तुमचं माझं भाग्य फार चांगलं आहे की माऊलींच्या जवळ आपण निघालोय. त्यांचा हात आपणाला दिलेला आहे. त्याने निश्चित आपल्याला दिशा दाखवलेली आहे, हात पुढे केलेला आहे. त्यांच्या हाताला धरून फक्त आपल्याला चालायचं आहे. माऊली या नामाच्या योग्यतेचे ते झालेले आहेत. ते योग्य कर्म केलेलं आहे.
आणि म्हणून या माऊलींचा जर मी हात धरला, माऊलींच्या नाम जर मी घेतलं, माऊलींना हाक मारत राहिलो, तर माऊली निश्चितपणे आपणाला त्याच्यापर्यंत नेल्याशिवाय राहणार. संतांचे संगती मनोमन अकळावा श्रीपती. येणे पंथी. मला काय सांग, जीवनातला वेळ तुम्ही खर्च करू नका. हे माझं ते माझं म्हणण्यापेक्षा काही माझं नाही, समाधान माझ्याकडे असलं. म्हणून माऊली समजावून सांगतात, माझा कधी म्हणशील मला तू कसाही ठेव इथं. हा तुझा संसार आहे, तुझ्या संसारात सुखात ठेवायचं का दुःखात ठेवायचं ते तुझं तू बघ, पण मी तुला सोडणार नाही. मला काय, शरीर माझं कसंही असू द्या, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मी तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न केला. कळलं तर बघा. आता मला काय सांगायचं, याच्या पलीकडं कसंही ठेव, पण मला चांगलं शरीर दिलेलं आहे, तरी मला तिकडे जायची इच्छा का होत नाही. हा हे सगळं व्यवस्थित मला दिलेलं आहे. नाही नाही नाही, संसारातलं अजून बरंच बाकी आहे, तिकडं जाण्याची काही इच्छा मला होत नाही. आमची इच्छा का होते, आम्ही सतत नाम घेतोय आणि मग तो सतत आम्हाला बोलवतो, नाही तो आला पाहिजे. आणि आपल्याला बेचैन माणूस कधी होतो, आवडता भेटला नाही तर. फार कळवयानं मी सुनाला, फार कळवयानं सांगायचा मुद्दा हा, की जसं शेतकरी माणूस असू द्या, तो शेतातलं पिकवण्याकडे जास्त लक्ष देतो. एक शेत माझं आहे, दुसऱ्याचं सुद्धा मला कसं मिळेल ते घेण्याच्या तयारीत असतो. ती शेती वाढली पाहिजे, एक बंगला झाला, दुसरा झाला पाहिजे. मला काय सांगायचं, व्यापारी माणूस असतो, एक दुकान झालं, दुसरं कसं झालं पाहिजे. व्यापार करणारा, नोकरी करणारा, मला राहायला बंगला पाहिजे, जायला यायला गाडी पाहिजे, आठवड्यातनं 2 दिवस मला सुट्टी पाहिजे. भिकारीसुद्धा म्हणतो की रोज मला कुठेही ने, पण जिथं जाईल तिथं मला चांगलं खायला मिळालं पाहिजे, चांगलं देणारा मला भेटला पाहिजे आणि दिवसभर आराम मी केला पाहिजे. शेतकऱ्याचं म्हणणं हे आहे, व्यापाऱ्याचं म्हणणं हे आहे, नोकरदाराचं म्हणणं हे आहे. मग सुखी कोण आहे? 2 दिवस आठवड्यातनं सुट्टी. भिकारी म्हणतोय मला जेवण झालं की आपलं आराम मला करायचं. काय ड्युटी केली? काय चांगलं मला मिळालं पाहिजे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. पण हे देणारा सुद्धा तोच आहे. इथं मला माझ्या पोटापुरतं दिलंच ना, काळजी करायची काय गरज नाही, काळजी करूच नका. काळजीनं काहीही होत नाही. काळजी नामाची करा. मला नाम का घेता येत नाही, मला त्याचं स्मरण का होत नाही, ही काळजी जर लागली तर संसारातली काळजी मिटल्याशिवाय झाली. कुणाची काळजी? नाम मला मिळालं पाहिजे, सत्संग मला मिळाला पाहिजे, देव मला आठवला पाहिजे, त्याचं स्मरण मला झालं पाहिजे. मग ते स्मरण मला कुठं होईल? सत्संगात. रामकृष्ण. एकटा असताना मी नाम घेतो, पण कुणाचं बाहेरचं ऐकलं तरी आणखी तिकडं आपलं लक्ष जातं. रामकृष्ण. म्हणून मला एकांतात इथं माऊलींच्या बद्दल, तुकाराम महाराजांच्या बद्दल मला सांगायचं ना, पायाखाली एक क्षण माती आली, पण ती विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. मग तुकाराम महाराजांच्या सान्निध्यात आलेली लोक विठ्ठल का म्हणत नव्हते? रामकृष्ण. विठ्ठल त्यांना कळलाच नाही. हे पक्के संसारी माणसं. हा काय देणार आहे आम्हाला तुकाराम? नो काय देणार आहे? पायाखालची क्षणभर संग झाला, पण ज्यांना तुकाराम कळले
त्यांनी मात्र त्यांची संगत सोडलेली नाही. आणि मग हे कुठं घेऊन गेले? मला काय सांगायचं आहे की मगाचा विषय आपला राहिला रामकृष्ण. पराधीन मी आहे इथं. मग मी काय केलं पाहिजे? पराधीना कुठला भाव माझ्याकडे निर्माण झाला? मग तुकाराम महाराजांना कळलं की हा संसार माझा नाही, संसारातलं माझं काही नाही. हा संसार कुणाचा आहे? त्याचा आहे. त्याचा आहे सगळा. इथं माझं म्हणायला मी आलोय का? रामकृष्ण. माझं तुम्ही संसारातलं म्हणाय गेला की त्याच्यात तुम्ही फसल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही त्याच्यात फसला की हे तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला दुःख झालं की तुम्ही दुसऱ्याला दुःख दिल्याशिवाय. रामकृष्ण. पण माऊली म्हणतात मला नामानं सुख मिळालं. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या ध्यानानं नामानं मला सुख मिळालं. मी सुखानं समृद्ध झालो आणि तेच सुख मी सर्वांना देण्याचं काम. इथं जे मला आनंद मिळाला आहे, जे मला सुख मिळालं आहे, माऊलीसुद्धा म्हणतात मी जे नाम घेतलं तेच नाम मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न. ते नाम मी जगाला का दिलं? त्यांना ते नाम मी का घ्यायला लावलं? तर त्याच्यातून मिळालेलं सुख जे आहे, जे आनंद आहे तो मला मिळालेला आहे. आणि हे नाम जो घेईल त्याला सुद्धा हा आनंद मिळाल्याशिवाय. शेवट तुकाराम महाराज देव घ्या कोणी देव देव घ्या घ्या. अवघा. अवघा आला घर पुसून. सहज तुमच्या घरात देव जर आला तर आपण म्हणतो त्याला ठेवणार कुठं? बाहेर. कुठं ठेवणार? न आपल्या घरात जागाच कुठं आहे? घर कशानं भरले? संसार. न घर कशानं भरले? आत ठेवता येईल का देवाला? रामकृष्ण. सहज देव. बर तो विषय पुढे घेऊ. रामकृष्ण. तुकाराम महाराज उपरती त्यांना झाली. रोज चंद्रभागेत इंद्रायणीत जायचं, स्नान करायचं, देवाचं नाम घ्यायचं, देवाला नमस्कार करायचा, लोटांगण घालायचं, घरी यायचं, कुंठीवरचा विणा घ्यायचा गळ्यात आणि आपले निघायचे. आवडी माता रागात आली. हे कुठं सांगत बी नाही. ते जेवल्याशिवाय विषय जरा वेगळा आहे. देव ज्यांना दिसला, देव ज्यांना कळला, देव ज्यांच्याशी बोलला ते अनुभव आपणाला देत आहेत. आणि ह्या जीवानी सुद्धा तिकडं जावं, तो आनंद घ्यावा, तो सुख त्यांना मिळावं, ते समाधान मिळावं, ह्याच्यासाठीच त्यांनी दिलेलं आहे. हे नाम त्यांनी कशासाठी आपल्याला दिलं आहे? तुम्हाला सुद्धा तो आनंद मिळाला पाहिजे. ते सुख, ते समाधान तुम्हाला सुद्धा मिळेल. पण ते नाम तुम्ही घेतलं तर. देवे दिला देह भजला. तुकाराम महाराजांची मंडळी त्रासली, एवढे जायचे. मग त्यांनी घरच सोडलं. तुकाराम महाराज म्हणले तुला त्रास बी नको काय, घरच सोडून दिलं. आणि बंडाऱ्या डोंगरावर जाऊन ते एका गुहेमध्ये राहिले. जेवण नाही, खाणं नाही, का ईश्वराच्या ध्यानात अखंड. इकडं आवडी माता ते जेवल्याशिवाय मी जेवणार नाही, हा तिचा संकल्प होता. आज आपण तसं करतोय? आज आपण तसं करतोय का? पती जेवल्याशिवाय मी जेवणार नाही, हा संकल्प आहे का आपला? कुणाशी मी बोलतोय? रामकृष्ण. हा संकल्प आहे का? तर हा पुढे जाऊया. विशेष नको. उपवास तिनं पकडला. जेवले कुठं गेले माहितीच नाही. मग बारक्या आहे ना, नाही त्यांचा दीर तुकाराम महाराज. काय नाव त्याचं?
त्यांना जवळ बोलवलं. अरे म्हटले त्यांना शोधून आण, माझा उपवास करतोय, ते जेवल्याशिवाय मी अन्न पाणी मी घेणारच नाही. आणि मग तो लगबगीने बाहेर पडले. मग तुकाराम महाराजांना शोधायचं कुठं? शोधायचं कुठं? भंडारा डोंगर आहे, भालचंद्र आहे. शोधायचं कुठं त्याला? त्यावेळेला आवडी माता सांगते, जिथं ईश्वराचं नाम आहे तिथं तू जा. जिथं ईश्वराचं भजन चालू आहे तिथं तू जा. गावात तुला कुठंच दिसणार नाही, कुठंच नाही. मग कुठं भजन आहे, कुठं पारायण आहे, कुठं नाम सप्ताह, तिथं तुझा, तिथं तुकाराम तुम्हाला निश्चित वर्म सांगितलं. आणि मग तो त्या दृष्टीने चालायला. सगळीकडे जिथं नाम आहे तिथं तिथं गेला, कुठंच नाही. पण सकाळची वेळ होती, तो त्रासलेला होता आणि मोळी विक्या एक मोळी घेऊन डोक्यावर येत होता. दोघांची भेट. सहज त्यानं विचारलं, माझे दादा तुला भेटले का? माझे दादा तुला दिसले का कुठं? त्यावेळेला मोळी विक्यानं त्याचं, मी इकडं भंडाऱ्या डोंगऱ्यावर जाताना त्यांना पाहिलं, तुम्ही तिकडं जावा. संकेत मिळाला. रामकृष्ण, मला काय सांगायचं आहे, देवाच्या नामातच जो राहिला, त्यानं देवानं सुद्धा त्याला आपला म्हटलेला आहे का नाही म्हटलं? अखंड त्याचं नामस्मरण. मग देवाचं नामस्मरण मी का करायचं? त्यानं आपला म्हणण्यासाठीच मला इथं पाठवलेलं आहे. त्याची भेट होण्यासाठीच मला हा नरदेह. मग इतर योनीत नसतं का पाठवलं त्यानं? मला एवढी बुद्धी, मला एवढं मन, मला एवढं ज्ञान त्यानं का दिलेलं आहे? या जीवाला हा सर्वश्रेष्ठ नरदेह का दिलेला आहे? त्याची ओळख व्हावी म्हणून, त्याची भेट व्हावी म्हणून. मला तर वाटतं की या समाजातलं 99% लोक इकडं जात नाहीत. म्हणजे हे त्यांना कळलेलं. आणि आम्ही जी पूजा करतोय ती पूजा कशी आहे? कुठला भक्त? तू माझा हो, मी तुझा नाही. कळतंय? तू माझा हो, माझ्या संसारात तू ये, माझ्या जे संसारात हवं नको ते मला तू दे. मी कसा इथं वागलो तरी चालेल, पण तू मला चांगलाच म्हण. रामकृष्ण. नाही कळलं? राम. संसारात माझ्या मी तुला सगळं देईन, मी तुला सोन्याचा मुकुट घालेन म्हटलं तर देव पावेल का? आता मग नारळ, बकरी फेकरी कशासाठी कापता? कशासाठी कापता तुम्ही? कोंबडा देणारे आहेत ना लोक, कोण नाही आपल्या बसलेले पैकी? बकरी देणारी लोक, कोंबडा देणारी लोक. मग देवाला काय द्यायचं? काय द्यायचं देवाला? आम्हाला याचं ज्ञान नाही आहे. राम भानावर या, भ्रमंतीतून बाहेर या, त्याला काय आवडतं ते बघा. मग संतांनी दिलेलं त्याला काय आवडलं? संत त्यांना का आवडले? साधू महात्मे त्यांना का आवडले? त्यांनी काय दिलं त्यांना? हे आपणाला कळणार कधी? केवढं ज्ञान माऊलींनी दिलेलं आहे. एक तरी ओवी वाचतो आम्ही, एक तरी ओवी. वेळच कुठं आहे आम्हाला? आणि मग तुमच्यावर वेळ आल्यावर मग ती वेळ येईल ना. रामकृष्ण. काय सांगायचं? तुकाराम महाराज 14 दिवस तिथं राहिले. काय म्हणतात त्याला? दिवस आहे का रात्र आहे काय ना, एकरूप झाले, एकरूप झाले. देवाशी एकरूप, मन आत बाहेर एक झालं. बाहेर विठ्ठल, आत विठ्ठल, सगळा देवामध्ये मुरून गेले. आणि मग त्यांचं शेवटचं वाक्य तिथंच त्यांना सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवूया. तो भाव तुकाराम महाराजांचा शोधत शोधत
इथं विठ्ठलाचं त्यांना दर्शन झालेलं आहे. आणि मग तो भाव गाठ पडल्यावर म्हणले इकडं. अरे म्हटले मला काय माहितीच नाही. 14 दिवस गेले, काय झाले मला रात्र आहे की दिवस आहे काय मला कळलेलंच नाही भगवताच्या चिंतनामध्ये. मग म्हटले आता घरी जाऊया का. आत्ता म्हटले मी कुठंही राहिलो तरी तसाच आहे. आता घरी चलूया. घरातनं बाहेर चल, कुठेही तू म्हणशील तिकडे मी यायला. म्हटले घरी चला. मग घरी घेऊन आले. आवडी मातेला चाहूल लागली. लगेच बाहेर आली, दर्शन घेतलं आणि मग सांगितलं आत्ता मला सोडून जायचं. आत्ता म्हटले मी जाणारच नाही. रामकृष्ण, जे पाहिजे ते मला मिळालेलं आहे. आता कुठं जायची मला गरजच नाही. पण वारी मी चुकवणार नाही. आणि तुझी जरी इच्छा झाली वारीतनं यायची तरी देवाकडे काय मागणार नसलीस तरी ये. संसारातलं मागणं देवाकडे नसावं. देवाची भक्ती आम्ही कशासाठी, मी तुम्हाला सांगतो 99% लोक देवाची भक्ती करतात ती संसारातलं मागणं. मी सुंदर दिसलो पाहिजे, मला सुंदर कपडे परिधान करायला मिळाले, मला चांगलं खायला मिळालं पाहिजे, चांगलं लिहायला मिळालं पाहिजे. कुठली अपेक्षा आहे ना. अपेक्षा कुठली आहे. मला भरभरून अंगावर चांगलं मिळालं पाहिजे, मला खायला चांगलं, लिहायला चांगलं, सगळं मला चांगलं मिळालं पाहिजे. कुठली इच्छा आहे. कुठली इच्छा आहे. रामकृष्ण पुढे जाता. हे वाटणं म्हणजे शुद्ध अज्ञान आहे. खावे ल्यावे प्यावे बरे दिसावे सदैव, हीच धरी हाव मना. हे संसारी माणसाचं जीवन आहे. आणि म्हणून संसारी माणसाला वर्षातून एकदा पारायण मिळते म्हणून बरं आहे. रामकृष्ण हरे राम. तेवढे 4 दिवस तरी चांगले आहेत. नाही तर कायमचा जर तो अखंड ह्याच्यात राहिला ना तर त्याची गती फार अवघड आहे, फार अवघड आहे. म्हणून जे मी करतोय ते कोणासाठी करतोय, ते मी कशासाठी करतोय हे आपणाला उमगलं पाहिजे. संत महात्म्यांना ते उमगलेलं आहे. आणि उमगलेलं असल्यामुळं त्यांनी देवाला सोडलेलं आहे. मी कसा राहणार इथं देवा धरून, देव माझा मी देवाचा, सत्य हीच तुम्हाला संसारात राहिलंच असेल कुठलीही भक्ती करू नका. सत्य वाचेनं बोला. सत्य जरी नुसतं बोलला, परमात्मा सत्य आहे आणि तो सत्याला धरून असतो. जिथं सत्य आहे तिथं तो न बोलवता आल्याशिवाय. मला काय सांग जाता जाता हे आता आली म्हणून थोडा विषय वाढवू आपण. रामकृष्ण हरी. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय. देह पवित्र होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. देवाचं नाम घेतलं पाहिजे. मग देवाचं नाम आम्ही घेतोयच, मग देह आमचा पवित्र झालाय का. आपणच नाही म्हणलं तसं. देवाचं नाम तर घेतोय आपण रोज नित्य नेमान. सत्यमित्य काय म्हटले. सत्यमित्त पाठजाशी न बाह्य. रामकृष्ण हरे. कुठला विषय. हरिपाठ देवाचं नाव. हा नाही देवाचं नाव आम्ही घेतोय पवित्र. मग देह आमचा पवित्र झाला पाहिजे की नाही. देह आमचा पवित्र अजून का नाही त्याच्यावर तुम्हाला सुंदर आमचा विषय झालाय. पण तुमच्यासाठी पुन्हा सांगतो की ज्या वेळेला आम्ही ईश्वराचं नाम घेतो नित्य घेता आलं पाहिजे. मला निरंतर घेता आलं पाहिजे, सतत घेता आलं पाहिजे. मन पवित्र झालं पाहिजे, अंतकरण पवित्र झालं पाहिजे. मग ते कशानं होईल. नाम पवित्र आहे. नामाला उपाधी, नामाला उपाधीच नाही.
त्या उपाधीतून मुक्त करणारं ईश्वरा, म्हणून ते अंतकरण पहिल्यांदा निर्मळ करतं. नाम घेणाराचं अंतकरण निर्मळ करतं, त्याचं मन पवित्र करतं, त्याची बुद्धी सत्वशील बनवते, सात्विक बनवते, आणि मग ते नाम त्याच्या रक्तामध्ये मुरलं जातं. रक्तपेशीमध्ये ते नाम मुरलं जातं. रक्तपेशी सुद्धा अखंड त्याचं नाम घेऊ लागतात. मग त्याच्या प्रत्येक अंगातून रोमातून ईश्वराचं नाम सुरू होतं. त्यावेळेला तो साधक भगवंताला आवडल्याशिवाय, उत्तरार्ध सेवेचा आपण इथं करू. हरिपाठ कीर्ती. मग केवळ एक दृष्टांत देऊ. रामकृष्ण हरी. संसारात वागताना मी कसं वागतो, जगताना मी कसं वागतो, अतिशय नम्र बनून वागा तुम्ही. घरात असला नम्र असा, समाजात गेला नम्र असा. माझ्यासारखं कुणी नाही हे लक्षातच येऊन देऊ नका. नम्रता पाहिजे आपल्याकडे. मी सेवक इथं आहे आणि सेवक बनून राहणार आहे, हा माझा भाव पाहिजे. कारण मी कसा आहे, पराधीन आहे. रामकृष्ण. पराधीन माणसानं कसं राहिलं पाहिजे. तर एवढा विषय कळला तर फार झालं, फार झालंय. पराधीन माणसाचा भाव कसा पाहिजे, नम्र पाहिजे भाव. मग मी सतत या संसारात नम्रच राहायचं आहे. बघा, गावातला एक गावगुंड माणूस, काय म्हणतात गावगुंड, त्या गावात जरी कुणीही आला तरी तो मधीच उठून उभं राहायचा आणि त्याला प्रश्न विचारायचा, आणि त्या प्रश्नानं तो पुढचा समोरचा गोंधळून जायचा आणि हा हसायचा, त्याच्याबरोबर दुसरे 4 चौघे हसायचे, मग तो विषयच कटवायचा. रामकृष्ण. त्याच गावात एक साधू संत महात्मे चांगले आले. तुमच्यासाठी विषय वाढवून सांगतोय. साधू महात्मा एक आला, निर्मळ जीवन जगणारा, ईश्वराचं अखंड नाम घेणारा. समाजाकडून त्याला काही नको होत. मागतो तो संत होऊ शकत नाही. निस्वार्थ बनणं हे त्याचं लक्षण आहे. पारमार्थिक माणसाचं लक्षण काय, निस्वार्थ बनणं. मग निस्वार्थच जर त्याच्या संसारात मला होता येत नसेल तर परमार्थ मी किती करणार. करते. रामकृष्ण हरे रामकृष्ण. रामकृष्ण. कुठं हा साधू महात्मे आले. कीर्तनातून तो आपलं काय म्हणतात निरूपण करायला लागला, भक्तीवर तो बोलू लागला. तो गावगुंडाला ते कळलंच नाही. तो मधीच उठून उभा राहिला. ते म्हटले, आपल्या या हिंदुस्थानला स्वराज्य कधी मिळणार हे आम्हाला अगोदर सांगा, बाकी भक्तीचं आम्हाला काय सांगू नका. रामकृष्ण हरे राम. कीर्तन त्यानं बंद पाडलं. सांगतो मी तुम्हाला, आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. ज्या वेळेला मला सत्संग मिळतो, सत्संगामध्ये मला जे नाम मिळतं, मला जो उपदेश मिळतो, त्यानं माझ्यात परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तनच मी नाही केलं तर रामकृष्ण मागं तेच पुढं राम. परिवर्तन परिवर्तनशील हा देह आहे. त्याच्यात भाव जो आहे तो परिवर्तनशील आहे, तो मी धरला पाहिजे. मला चांगलं काय वाईट काय हे चांगलं कळतं, मग वाईट का करण्याच्या मागे लागतो. स्वार्थ असतो त्याच्यामध्ये. स्वार्थापोटी तो आंधळा झालेला असतो. रजोगुण त्याला आंधळाच बनवतो. रामकृष्ण. पुढे जाऊया. कीर्तन बंद पाडलं. बंद पाडलं त्यानं. हिंदुस्थानला स्वराज्य. त्यावेळेला साधू महात्म्याने त्यांना सांगितलं, सांगतो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण तू आत्ता जे जीवन जगतोयस त्याच्यात मध्ये तुला सुख आहे का, समाधान आहे का, तुला स्वातंत्र्य आहे का, स्वातंत्र्य आहे का, तुझं वय काय आत्ता. तर म्हटलं मी 70 ओलांडलेले. आणि मग 70 तू ओलांडलेली आहेस, तुला आता वरचं बोलावणं कधी होईल सांगता येणार नाही.
भगवंत तुला आता बोलावणारच आहे. कधी बोलावणार तुला माहिती नाही. आम्हाला रोखलंच बरोबर आहे तू, पण ईश्वराचं नाम कधी घेतोस का? कधीच नाही म्हणले घेतलेलं. आणि मग या जन्माचा उपयोग काय तुझ्या? तुला तुझं स्वातंत्र्य कधी मिळणार? तू देवाकडे कधी जाणार? देव तुला आपला कधी म्हणणार? किंवा तू देवाला आपला कधी म्हणणार? तुला याच्यातलं ज्ञान काही म्हटलं मला हे आजपर्यंत कळलंच नाही. रामकृष्ण हरी कीर्तन संपलं, सगळी लोक घरी गेली, हा सुद्धा घरी गेला, त्याला झोपच लागेना. त्याचं मन साधूनी मला काय सांगितलं, 70 ओलांडलेले आहे, आता वरचं बोलावणं येणार आहे तुला. मग तू त्याचं ध्यान कधी केलंयस? त्याचं स्मरण कधी केलंयस? त्याचं नाम कधी घेतलंयस? असं म्हटलं मी केलं, मला कुठं माहिती बी नाही. लोकांना फक्त गावगुंड आपलं एका काय म्हणतात त्याला अपमान करणं आणि त्याच्यात हसणं एवढंच केलेलं आहे. मग त्यानं काय मिळणार? कळतंय ना? काय मिळणार तुला? दंडच मिळणार. तो दंड दिल्याशिवाय लोकांच्या हातून तो सूट, पण त्याच्या शिक्षेला तो पात्र होणार. कळतंय ना? मग त्याला संतोष होईल असं मी जीवन माझं कधी बनवणार? त्याला हे जीवन आवडलं पाहिजे असं मी कधी जगणार? परिवर्तन झालं, त्याला झोपच लागेना झाली. रात्रभर ह्या कुशीव त्या कुशीव झोप, आणि सकाळ कधी होते असं त्याला वाटायचं. त्या महात्म्याचं मी दर्शन कधी येतोय. रामकृष्ण सकाळी गडबडीत उठला, आंघोळ केली झटकट, मग साधूंच्या तिकडे गेला, दर्शन घेतले. मला म्हटलं रात्रभर झोप नाही तुमच्या बोलण्यामुळं, मला आता निश्चित दीक्षा दाखवा की मी आता काय केलं. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा खर्च कुठं करतोय आम्ही? हे आयुष्य कुठं टाकतोय आपण? खर्च कशात करतोय आपण? हे आयुष्य कुठं खर्च करतोय? संसारात. मग संसार आपल्याला काय देणार आहे? बरेच लोकांना कळत. मग जर तो दुःख देणार असेल तर त्याला खर्ची टाकून काय उपयोग? कळतंय ना? खर्ची का टाकायची? मग मला आनंद कसा मिळेल? तो आनंद मला कुठं मिळेल? मग संत जीवनाकडे बघा. मला काय सांगायचं, अगदी मी कळवाय, माऊलींनी इथं येऊन काय मिळवलं? काय मिळवलं? तुकाराम महाराजांनी येऊन इथं काय मिळवलं? रामदास महाराजांनी इथं येऊन काय हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत. त्यांनी काय मिळवलं आणि आम्ही काय मिळवतोय? फार परिवर्तनशील जीवन झालं पाहिजे. आम्ही कुणाच्या आधारानं जगतोय हे आज झालं. आम्ही आत्ता ईश्वराच्या आधारानं जगतोय, पण ह्याच्या अगोदर आम्ही कुणाच्या आधारानं जगत होतो? संसारातलं मला पाहिजे, हे मिळालं की मी सुखी होईल, हे मिळालं की मी सुखी होईल. संसार कधीही माणसाला सुखी करत नाही. सुखच नाही. वस्तूत जर सुख असतं तर किती आपल्याला आनंद मिळाला असता. विषयातलं सुख दुःखच देणार आहे. संसारातलं सुख दुःख. तुम्ही कावाड कष्ट केला तर रात्री कधी पडतो हे आपल्याला होतं, पण ईश्वराच्या नामात तुम्ही जागरण करा, फ्रेश झाल्याशिवाय राहणार नाही. रिचार्ज आम्ही कुठं होतो? ईश्वराच्या. सगळं सीन गेला, भाग गेला, सीने गेला, अवघा झाला श्री. कसा आहे? भाग गेला, सीने गेला. सुरुवात. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला. कधी आनंद मला मिळाला? देवी तुमच्या दारात बसलेल्या आहे, तुम्हाला आनंद देणारी ते आहे. आणि ह्या गावातील लोकांना सगळ्यांना आनंद मिळावा याच्यासाठी आपली भक्ती आहे. रामकृष्ण हरी. एकट्यासाठी नाहीच आहे सगळं. भक्ती कुणासाठी आम्ही करतोय?
सर्वासाठी. तुकाराम मला जे मिळाले, माऊली मला जे मिळाले ते सुख तुम्हाला मिळेल, पण तुम्ही हे केलं पाहिजे, त्याचं नाम तुम्ही घेतलं पाहिजे. सेवेचा उत्तरार्ध करू आपण. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. देह कुणाचा पवित्र होतो? आत्ता मी सांगितलं, त्याच्या नाम त्याचं आहे. ते नामानं मन भरलं पाहिजे, अंतकरण भरलं पाहिजे, या रोमारोमात त्याचं नाम आलं पाहिजे. अर्जुनासारखं अर्जुनाचे केस सुधार. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय कृष्ण असे म्हणून संतांना ओळखण्याची एक खूण आहे की ज्याच्या संगतीत मी गेलो की तिथं मला जर समाधान मिळत असेल तर आपल्याला नक्की रस्ता मिळाला आहे. मला समाधान मिळालं पाहिजे. समाधान जर मिळत नसेल तर मला काय सांग, निस्वार्थ झालेले संत असतात. जे निस्वार्थ झालेले आहेत, काहीच इच्छा नाही, मागणंच काय नाही, देवाकडे बी नाही, समाजाकडे बी नाही, कुणाकडेच काय मागणं नाही. जे मिळवायचं होतं ते त्यांनी मिळवलेले आहे आणि सुखी झालेले आहेत आणि तेच सुख दोन्ही हाताने तुम्हाला देण्याचं काम करतं. मला काय म्हणायचं, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय. ज्याचा देह पवित्र झालेला आहे तिथं न बोलवता ईश्वर आल्याशिवाय राहत नाही. त्याला शोधत येतो, माझा भक्त कुठं आहे, माझा भक्त कुठं आहे. विठ्ठल सावतामाळ्याकडे शोधत गेला, तुझ्या हृदयात मला बसायचं. तुकाराम महाराजांना शोधत गेले. रामदास महाराज रामाचं नाव घेत घेत राम त्याला प्रत्येक वेळेला भेटायचे आणि मग पुढचं काम विचारायचे, मी आता कुठं जाऊ. केवढं सामर्थ्य आहे आणि तेच सामर्थ्य, तीच शक्ती त्यांनी त्यांच्या नामात ठेवलेली आहे. आपल्यात आज ते दिसत नाहीत. आपल्याला काय ते इथं म्हणतात राहिलेले ना, दिसत नसले तरी त्यांचं नाम त्यांनी दिलेलं आहे ना. म्हणून मगाशी म्हटलं तुकाराम तुकाराम वाचे म्हणतात कापे. तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तरी यम का कापतो? ते कामच त्यांनी तसं केलेलं आहे. त्यांचं नाव घेतलं तरी तो यम इकडं देवालाच इथं यावं लागतं. मला काय सहज त्यांना घेऊन जा. म्हणून प्रत्येक वेळेला मी शेवटला हेच सांगतो, तुम्ही आम्ही सहज आपणाला जायचं आहे. आलो आहे पराधीनतेमध्ये, जाणार पराधीनतेमध्ये, पण त्याला हाक मारून आपल्याला सहज जात. कोणालाही कष्ट देण्याची आपल्याला गरज कळते ना. मला जाणं तसं झालं पाहिजे आणि हे जाणं सुकर होण्यासाठी, हे जाणं आनंदात होण्यासाठी सतत त्याचं ध्यान केलं पाहिजे. त्याचं नामस्मरण सतत झालं पाहिजे आणि सतत जर नामस्मरण असेल तर असा साधक सहज गेल्याशिवाय राहत नाही. कोणाला दुःख द्यायची काय राम. मला काय आजच्या शेवटी इतकं सांगायचं आहे, ऋणी आपण होऊ नका. परमार्थातलं पहिलं लक्षण आहे. चहा एखाद्या घरचा घेतला तर त्याला तो परत देता आला पाहिजे. त्याला देता येत नसेल तर ऋणी झालो आपण. तो देता येत नाही, त्याला देत नाही तोपर्यंत मी ऋणी राहिलो. मग कुठल्या तरी याच्यातून त्याला त्या ऋणातून मुक्त, मग तिथं काय दिलं पाहिजे मी? रामकृष्ण हे झालं पाहिजे. मला काय म्हणा, त्याचं नाम जर घेत गेलो तर तो मुक्तीकडेच आपण जातो आणि दुनियेकडून घेत गेलो तर आपल्या सेवेनं देव ऋणी झाला पाहिजे. आपल्या सेवेनं देव ऋणी झाला पाहिजे आणि देव ऋणी जर झाला तर तो त्याला हाक मारल्याबरोबर
त्याचं स्मरण केल्याबरोबर तो आपल्याकडं आल्याशिवाय मार्ग आपल्याला दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला जाता जाता इतकं सांगायचं आहे, तुमचं आमचं एवढं मोठं भाग्य आहे, आपल्याकडं पुण्य आहे आणि पुण्य असल्यामुळं आपण इथं आलेलो आहे. पुण्य नसलेला माणूस इकडे येत नाही. मगाशी मी सांगितलं, पाप ज्याच्याकडे आहे त्याला काय आवडतं? ज्याच्या अंगात पाप आहे त्याला संसार आवडतो आणि ज्याच्या अंगात पुण्य आहे त्याला ईश्वरच आवडतो. रामकृष्ण पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगतगुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय. ठाल विठाल 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 ठाल 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 ठाल